आज मी सोया चिली करणार आहे। आता पाणी उकळत ठेवलं आहे मी, त्याच्यामध्ये सोया टाकणार आहे। पाणी उतरून घेते खाली आणि गरम पाण्यामध्ये ती सोया टाकून घेते। हे सोया हे गरम पाण्यात उकळीच्या पाण्यात या खाली उतरून घेतले मी पातेलं मीठ टाकायचं, हलवून घ्यायचं चांगलं असं, झाकून ठेवते 15 मिनटं। असं हे बुडपर्यंत पाणी घालायचं। ह्यानी झाकून ठेवते, मग काढते। झाले 15 मिनटं। आता मी झाकण काढून घेते ह्याचं आणि बाहेर काढते त्याच्यामध्ये असं चाळणीमध्ये। काय टम्म झालेत फुगून, कसले भारी, एक नंबर अगदी। असे काढून घेते मी, काढून झाले। आता असे गरम पाण्यामध्ये टाकायचे, एकदम असं टुम्म होतात, फुगून नसते। आता मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते, हे पाणी बाहेर ठेवते। आता पिळून घेते ह्याच्यामध्ये, असे पिळून घ्यायचे चांगले, पाणी त्याचं निचरून घ्यायचं। असं सगळं पिळून घेते मी सगळे असे। त्याच्यामध्ये मी हे लाल मिरची पावडर बेडगी 1 चमचा घेतली, ती टाकते। जराशी हळद, मीठ 1 चमचा, एक कॉर्नफ्लॉवर टाकून घेते त्याच्यामध्ये। लागलं तर परत थोडं घेणार आहे। असं फेटून घेते चांगलं। हाताने करते मी, लावून घेते। झाले लावून चांगलं। हे घेतलेलं कॉर्नफ्लॉवर तसंच राहिलं आहे, पहिलं घेतलं तेवढ्यातच हे भिजलं गेलं, चांगलं पीठ लागून गेलं, सॉरी कॉर्नफ्लॉवर लागून गेलं। आता मी 2-3 मिनटं झाकण ठेवते आणि मग तळून घेते। झालं आता 15 मिनटं, काढून घेते। तेल तापत ठेवले मी, तळून घेते। मस्त झाले अगदी, तळून घेते, तेलामध्ये सोडते। बारीक गॅसवरच तळून घ्यायचे। टम्म झाले फुगून, हलवायचे असे, टम्म झाले फुगून। तळू देत जरा, एक नंबर आणि सुंदर झाले। कमी गॅसवर तळून घ्यायचे, म्हणजे चांगला आतमध्ये चांगले तळले जातात ते। मोठा गॅस झाला तर करपून द्यायचे नाही, कमी गॅसवरच चांगले तळून घ्यायचे। म्हणजे आता काढून घेते, चांगले तळले गेले, मस्त अगदी भारी।
असे तळून घेते. खुल्ले खुल्ले असे टाकायचे, तळून घेते असे सगळे मी. आता हलवून घेते असे मस्त छान झाले, भारी अगदी. तळू देत अजून. काढून घेते आता मी. चांगले तळले गेले अगदी मस्त. हे सगळे तळून घेते मी आता. झाले आता सगळे तळून, काढून घेते मी. गॅस बंद करते, काढून घेते, गॅस बंद करते. एक नंबर अगदी झालेत तळून. गॅस बंद करते. ही सगळी ढोबळी मिरची, लसूण, कांदा थोडा बारीक चिरून घ्यायचा, कांद्याची पात वरून टाकायची, चिली सॉस, टमाटो सॉस हे सगळं मी घेतले 2-2 चमचे वाटीमध्ये काढून. आता हे मी परतून घेते, मग टाकून घेते त्याच्यामध्ये. कढई तापटली तर थोडंसं तेल टाकायचं, 1-2 चमचे. लसूण टाकते हा, कांदा थोडा बारीक कांदा, ढोबळी मिरची सगळे परतून घ्यायचे. परतू दे. जराशी आल्याची पेस्ट थोडी, चव चांगली लागते त्याने आल्याची पेस्ट टाकली, एक नंबर चव लागते. आणि परतू दे जरा थोडा अजून. परतला तर चांगलं आहे. चिली सॉस, टमाटो सॉस, परतू दे जरा थोडं 2 मिनटं. परतलं चांगलं. जराशी पाणी, जास्ती नाही टाकायचं. थोडं मीठ, मग थोडं टाकते, पहिले टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. शिजू जरा. शिजलं चांगलं आता व्यवस्थित. एक नंबर झाले अगदी, एक नंबर झाले होते. एक नंबर अगदी. जराशी कांद्याची पात वरून.
झालं, आता गॅस बंद करते, भरून घेते. एक नंबर अगदी बेस्ट झाले, एक नंबर झाले अगदी बेस्ट. भरून घेते, भरून देते. इतकं भारी झाले, छान अगदी घरच्या घरी आपलं मुलांना सगळ्यांनाच खायला एक नंबर. जशी हॉटेलमध्ये होती अशी झाली. भरून घेते, गरम आहे, हात बसतोय माझा. जराशी कांद्याची पात अजून, एक नंबर झाली अगदी. सोया चिली भारी, काय सुगंध वास सुटलाय असा. झाली सोयाबीन चिली, मस्त एक नंबर झाले, एक नंबर झाली अगदी. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा. कशी झाली सांगा. छान अगदी घरच्या घरी, तुम्ही पण करून बघा.